नमस्कार. नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर गुणवंत देशमुख सर, जे खरं तर मागच्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतायत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. सो या सगळ्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. येस. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये म्हणजे अर्थात सिव्हिल इंजिनियर होण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? ओके. काय सर, सांगाल? माझं शिक्षण जे आहे, इथं अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. माझं पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिवाजी शिक्षण संस्थेमध्येच झालेलं आहे. आणि चिखली येथे माझं पहिल्या वर्गापासून तर BSc कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये मी ग्रॅज्युएशन होऊन शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाहेर गेलो. आणि त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथे माझा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं बाहेरगावी असताना मी माझी BTech ही डिग्री शिलाँग मेघालय इथून केलेली आहे. आणि 2016ला मी मास्टर ऑफ एव्हिएशन कोल्हापूर युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून केलेली आहे. आणि खरं तर सांगायचं म्हणजे असं आहे की माझे वडील आणि माझे आजोबा हे दोन्ही PWD डिपार्टमेंटशी संलग्न असल्याकारणानं त्यांनी मला असं सांगितलं होतं की बाबा कमीत कमी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही कमीत कमी पोट तरी भरू शकता. आणि त्यांनी मला पहिले सांगितलं होतं की गव्हर्नमेंट जॉब वगैरे आपल्याला करायचे नाही आहेत. तुम्ही स्वतःचा बिझनेस हे करा आणि त्यानुसार तुम्ही पुढे चाला. तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. असं त्यांनी मला सांगितल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं म्हणजे थोडंसं चांगलं बऱ्यापैकी प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी प्रवृत्त केलं मला. असा आहे माझा एकंदर वाह! शिक्षणाचा वाह! प्रवास. वाह! नाही, फारच सुंदर प्रवास आहे आणि हो. काय माझ्या ते माणूस ह्याच्यातनंच घडत राहतो. जसं हां. तो आयुष्यात पुढं शिक्षणाच्या माध्यमातून जात राहतो. हो. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला हे प्रसंग, तो बरोबर. म्हणजे पहिली साईट मिळणे स्वतःची. ओके. तर पहिली साईट मिळण्यापर्यंतचा स्वतःचा स्ट्रगल कसा होता आणि तो अनुभव कसा होता? पहिली साईट कुठली केलेली? सर, थोडं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये वडील थोडे PWDलाच कार्य करत असताना मला जास्त रजिस्ट्रेशनपासून तर काम मिळण्यापर्यंत हा हं, काही असा जास्त हार्ड अँड फास्ट नव्हता एवढा. हं, स्ट्रगलिंग नव्हता मला. मला स्ट्रगल थोडासा एज्युकेशन घेण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जो पैसा लागतो, हं. त्याचा थोडा मला स्ट्रगल करावा लागला. पण बाकी कामं मिळण्यासाठी तर काही खास स्ट्रगल करावा लागला नाही. बरोबर. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे या फील्डमधल्या. ओके सर. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही 15-20 वर्षापासून हे फील्ड बघताय. हं. यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा नक्कीच. अकुशल कामगारांकडून काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही अकुशल कामगारांबरोबर कसं काम करता? ती परिस्थिती कशी हाताळता? त्याबद्दल काय सांगाल? सर, आता ॲक्चुअल काय आहे माहिती आहे का, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो होतो, की वर्षाचे मी 3 किंवा 4 याच्या प्लसमध्ये मी प्रोजेक्ट करत नाही. याचं कारणच ते बेसिक तेच आहे, की जर मी एखादा प्रोजेक्ट समोरच्या व्यक्तीकडून घेतोय आणि त्यांना जर आपल्याला विश्वासार्हता जर त्या प्रोजेक्टमध्ये द्यायची आहे, ज्यांचे पैसे आपण घेऊन काम करतोय आणि त्यांचे पैसेसुद्धा कष्टाचेच पैसे असतात. त्याच्यामुळे काय होतं, की मी मी असं विषय ठेवतो त्याच्यामध्ये, की आपण काम घेतल्यानंतर तिथं स्वतः तिथं हजर असलं पाहिजे. मॅक्सिमम आपलं व्हिजिट तिथं असल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, की आपण जर स्वतः तिथं असलं, तर जे अनस्किल जे आहे ते अव्हॉइड होते. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन मॅक्सिमम जेवढं बेनिफिट काढता येईल किंवा जे आपण शिकलोय ते वास्तविकमध्ये उतरवणं थोडं कठीण जॉब आहे. आणि त्याच्यामध्ये ते आपण त्या हिशोबाने तिथं जास्त हजर राहून आपण तशी प्रोजेक्ट परिपूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. पुढचा मुद्दा असा आहे, की तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करता. ओके. तर बऱ्याचदा कस्टमरकडनं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, की आमचं बजेट नाहीये हां, हां. किंवा थोडं एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या घर. तर हां, अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण चांगलं दर्जेदार घर बांधावं आणि कस्टमरचं जर बजेट कमी असतं, तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बजेट आणि क्वालिटी सर, थोडे कसं आहे, कुठलाही प्रोजेक्ट करायच्या अगोदर आपल्याला आपले बेसिक कॅल्क्युलेशन जे आहेत, ते पहिले आपण चेक करत असतो. आणि त्याच्यामध्ये आपलं एक एक समजा 1000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट मला माहिती आहे, की आता मी ज्यावेळेस सुरुवात केली होती, त्यावेळेस माझे जवळपास 800-850च्या रेटमध्ये पर स्क्वेअर फीटच्या रेटमध्ये काम चालत होते. आज तो आकडा जवळपास 1600-1800च्या क्रॉस करून गेला आहे. आता आपल्याला तो क्रायटेरिया माहीतच असतो.
आणि त्यांनी जर आपल्याला म्हटलं की माझं बजेट कमी आहे, तर याच्यामध्ये आपण काय करतो, मॅक्सिमम त्यांचं काम किती होते हे त्यांना एक ठरवून देतो, की हं, तुमचे हं. टाईल्स राहील, तुमचा कलर राहील. आपण यांना तो थोडं एक आयडिया देऊन तेवढा आपण तो त्यांच्यावर म्हणजे त्यांचं एग्रीमेंट वगैरे जे आहे ते फुलफिल करून आपण प्रोजेक्ट रन करत असतो. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही बुलढाणा जिल्ह्याचे एक नागरिक आहात. तुम्ही ओके. इतके वर्ष बुलढाणा जिल्ह्याचा पण विकास बघितलेला आहे. येस सर. तर या अनुषंगाने एक प्रश्न आहे, तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या क्षेत्रांमध्ये अजून डेव्हलपमेंट करायला चान्स आहे? एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला असं वाटतं, तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता सर डे बाय डे जर आपण इयर बाय इयर जर बघितलं, तर आवश्यकतेनुसार ज्या गोष्टी आहेत, त्या तर डेव्हलप होऊनच राहिल्या. हं, पण ह्याच्यामध्ये एक जोपर्यंत मला असं माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे किंवा ते हं, ते तर तसंही खरंच आहे, हं, की जे मी आता म्हणणार आहे. जोपर्यंत मनुष्य या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत ह्या ज्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी जे निवारा हा जो विषय आहे, हा कायमस्वरूपी जोपर्यंत मनुष्याची अस्तित्व हे पृथ्वीवर आहे, तोपर्यंत हे कायमस्वरूपी चालतच राहणार आहे. हं. तर त्याच्यामुळं ही गोष्ट आपली मागं कधीच पडणार नाही. बरोबर आहे. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जर सगळ्यांना घर किंवा सर्व स्तरातील लोकांपर्यंत हे घर पोहोचावं किंवा त्यांचं व्हावं स्वप्न साकार असं वाटत असेल तर? सर, शासनाचा याच्यामध्ये आता काय आहे, शासनाची धोरणं शासन ठरवतंय. पण विषय असा येतो, की शासनाचं कोणी ऐकत नाही. आज आपल्या वैयक्तिक फील्डमध्ये ज्याला त्याला मोटरसायकल हवी असते, ज्याला त्याला स्वतःची कार हवी असते. अजूनही त्यांच्या म्हणजे इच्छांना तर काही लिमिट नाही आहे. हं, पण शासनाचा याच्यामध्ये सहभाग असणं फार जरुरी आहे. कारण शासनाच्या काही स्कीम आहेत, जसं म्हाडा कॉलनी असते. आता मोठ्या मेट्रो सिटीला आहेत त्यांचे प्रोजेक्ट. पण त्यांनी खरं तर हे वैयक्तिक स्वतःच्या हिशोबानं लागेल तर शासनाचा सहभाग असणं फार जरुरी आहे याच्यामध्ये. हं. कारण वैयक्तिक लेव्हलवर जर तुम्ही खर्चाची जर बाब धरली, तर ही ट्रिमेंडस आहे. ही खर्चाची बाब थोडीशी आपण त्यांच्या सहभागाच्या नुसार थोडी कमी करता येऊ शकते सर. बरोबर. दुसरं या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनिअर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे व्यावसायिक येस. क्षेत्रातलं, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? सीनियर म्हणजे मी तर आता मला माझी जी प्रॅक्टिस आहे, मी सर्वात पहिले कुठलीही गोष्ट करताना कॅल्क्युलेशन आणि नियोजन या गोष्टीवरच मी कामं करतो. तर कॅल्क्युलेशन हे तुमचे परफेक्ट असलेच पाहिजे. नसं तुम्हाला नाही कळत आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारू शकता, ज्या क्षेत्रात ते अग्रेसर आहे, ज्या क्षेत्रात ते अ, निष्णात आहेत. त्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून थोडीशी आयडिया घेऊ शकता किंवा एक थोडा अनुभव आपण असे अनुभवाची नितांत गरज असते या गोष्टीसाठी. ती गोष्ट तुम्ही आवर्जून स्वीकारली पाहिजे. म्हणजे स्वीकारली म्हटल्यापेक्षा आपण त्याला म्हणू शकतो, की बाबा एक परफेक्ट आपण जो शिकून बाहेर येतो, तशातली गोष्ट एक आणि नियोजन. हं, शक्यतोवर काय आहे, की कुठलाही प्रोजेक्ट करताना तुम्ही टाईम बाइंडिंग जे आहे, हे तुम्ही फॉलोअप केलंच पाहिजे. नाहीतर अनलेस त्या प्रोजेक्टची कॉस्ट ही हाताबाहेर जाऊ शकते किंवा बरोबर. समोरच्या व्यक्तीचं समाधान होत नाही त्याच्यामध्ये. हं, असा हा विषय आहे. बरोबर. आत्तापर्यंत केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद होतं, समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्टमध्ये असं? सर आता आयकॉनिक तर नाही सांगता येणार मला, परंतु एक सांगतो, की मी जितके कामं केलेले आहेत, ते मन लावून केलेले आहेत आणि समोरच्या व्यक्तींच्या एक-एक रुपयाचा त्यांना फायदा होईल, असं मी जवळपास माझं माझं उद्दिष्ट आहेच किंवा ओके. त्यांचा ₹1ही त्या कामाचा लागला पाहिजे. मेन म्हणजे आम्ही कन्स्ट्रक्शन करताना काय करतो सर, की 60-70 इयर्स लाईफ आहे त्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टचं किंवा रेसिडेन्शियल हाउसेसचं. तर ते तुमचं तेवढं ऑक्युपाय झालंच पाहिजे. अशा हिशोबाने आम्ही ते जवळपास प्रोजेक्ट म्हणजे तिथले छोटे-छोटे जे गोष्टी आहेत, या गोष्टी आम्ही फॉलोअप करतो. बरोबर आहे. दुसरा एखादा प्रोजेक्ट करताना कुठली अडचण आली आजपर्यंत किंवा आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा कुठला प्रसंग आठवतोय का? नाही सर, प्रायव्हेट फील्डमध्ये असे अडचणी येत नाहीत. निसर्गाकडनं, लेबरकडनं, तंत्रज्ञानामध्ये? नाही असा एखादाही विषय येतो, एकच विषय होता माझं बहुतेक सेकंड 3rdच काम असेल. अ, त्यावेळेस माझं जस्ट एक स्लॅब रूफिंगचं काम कास्टिंग झालं होतं आणि 5 मिनिटामध्ये इतका जोरदार वादळी पाऊस आला होता. पण मला माहीत होतं, की एक सिमेंटची सेटिंग
फायनल सेटिंग जी आहे ती 600 आपलं अर्ध्या घंट्यानंतर चालू होते. त्यामुळे मी त्याला ना कव्हर केलं ना काही केलं आणि पाणी इतका होता की जवळपास आमचं काम झाल्यानंतर 6 ते 7 तास पाऊस चालला होता. मग दुसऱ्या दिवशी त्या साईटवर जाऊन बघितलं तर त्या स्लॅबला काही झालेलं नव्हतं. फक्त वा. त्याचं वरचं 6 एमएमचं कोटिंग जे आहे तेवढं एक डिस्टर्ब झालं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडीशी ट्रीटमेंट करून त्याला ओके केलं. आज रोजीही ते काम जसं आहे तसंच आहे. वा वा, हां, क्या बात. ही 2004 ची गोष्ट आहे. बरोबर, म्हणजे 20 वर्ष झाली हो, थोडक्यात. दुसरं, जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडण्याची वेळ असते येस. तेव्हा तुम्ही ते स्टील कसं निवडता, त्याचे पॅरामीटर्स काय बघता तुम्ही? मला असं वाटतं हा प्रश्न एकदम आपल्या हिशोबाने एकदम व्यवस्थित प्रश्न आहे सर, हो. की कुठलं सिमेंट आपलं सॉरी कुठलं कुठलं स्टील आपण स्टील? कसं निवडावं? हा एक विश्वास आहे सर, की एक मनुष्याच्या हातातून कुठल्या गोष्टी जर होत असतील, तर त्याच्यामध्ये एरर्स ह्या येऊ शकतात. एरर्स येऊ शकतात. पण ज्या गोष्टी एक रोबोटिक टाइप म्हणा किंवा ॲटोमायझेशन ज्या फॅक्टरीचं झालेलं आहे, हम्म, हम्म. तिथं मला वाटतं एरर्स ह्या नकोच्या बरोबर आहेत. बरोबर. म्हणजे नसल्याच्या बरोबर आहेत. तर ॲटोमायझेशन ज्या फॅक्टरीचं झालेलं आहे, तिथं तर तुमचा 12 मीटरचा रॉड आहे, तो 12 मीटरचाच कट करणार. नंतर त्याचे केमिकल इन्ग्रेडियंट्स जे आहेत, ते तर तुमचे त्या पॅरामीटर्समध्येच राहणार आहेत. त्याच्यामुळं काही म्हणजे ॲटोमायझेशन ज्या फॅक्टरीचं झालेलं आहे, आम्ही तिथं त्यांना चान्सेस वगैरे आहे किंवा ॲटोमायझेशन झालेलं आहे. त्यांना तर पूर्ण IRC, ISI यांचा बेस घेऊन जो त्यांचं प्रोडक्ट आहे आणि थर्ड पार्टी आहे, टेस्टिंग आहे, क्वालिटी चेक आहे. या गोष्टी आहेत आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळं ज्यांचं ॲटोमायझेशन आहे त्यांना आम्ही प्रायोरिटी देतो. देतो, बरोबर. हां. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? सर आयकॉन स्टीलशी मी जवळपास गेले 4 ते 5 वर्षाशी निगडीत आहे. आता माझे वर्षाला कमीत कमी 2 प्रोजेक्टपैकी एका तरी प्रोजेक्टला आयकॉन स्टील आम्ही हा वापरतो आणि आमचे लोकल डिस्ट्रिब्युटर आहेत, त्यांचे आणि आमचे रिलेशन असतात. हम्म. कधी आमचं ओनर्सकडून पैशाचा इश्यू असतो. त्यामुळे आम्हाला ओनर आणि आपलं काम आणि डिस्ट्रिब्युटर यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवावे लागतात. बरोबर. तेही आम्हाला ॲडजस्ट करून देतात, की तुम्ही 8 दिवसांना, 10 दिवसांना द्या, काही अडचण नाही. त्यामुळं आमचं ते ओनर लोकांचं आणि डीलर लोकांचं आमचं टाय-अप चालतंच. क्या बात. हां. सो हे होते सिनियर इंजिनियर गुणवंत देशमुख सर. त्यांच्या नावाप्रमाणे ते स्वतः गुणवंत आहेत, कारण साधेपणा त्यांच्या अंगात आहेच ऑलरेडी. पण भविष्यात सुद्धा असे यशवंत व्हा, चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर.